सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मग अतुलनं आर्यनची चांगलीच फिरकी घेतली आणि आता संग्राम, आरव मागे राहतील का? ते सुद्धा अतुलच्या जोडीला येऊन आर्यनची खूप मस्करी करत होते आणि इतका रोमॅन्टिक बंदा आम्ही आमच्या काळामध्ये नाही बघितला असं म्हणायला लागले. आणि अतुल म्हणाला, आणि माझ्या काळातला रोमॅन्टिक बंदा म्हणजे त्याचे डॅड. आता साहजिकच आहे, बेटा बाप पर ही जाएगा. आणि आरवनं आर्यनच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, मग मी काय म्हणतो डॅडी, आर्याचा जो मुलगा आहे ना तो सुद्धा असाच रोमॅन्टिक असेल ना? त्याचं नेक्स्ट व्हर्जन त्याच्यापेक्षाही जास्त रोमॅन्टिक असणार. आणि संग्राम लगेच म्हणाला, हो हे असू शकतं. आणि इंद्रा लगेच पुढे आला आणि म्हणाला, आणि मग त्याच्यामध्ये काय असणार माहीत आहे का? आपल्याकडे म्हणजे आपल्या काळात काय असतं, लग्नाची तयारी खूप दिवस आधी सुरू असते आणि मग हळदी, मेहंदी, संगीत, फेरे, सप्तपदी हे सगळं मिळून 3-4 दिवस तरी जातात. आणि सुहागरात एका दिवसाची असते. तर आर्याच्या बेबीच्या काळात म्हणजे इन फ्युचर काही वर्षांमध्ये हे सगळं एका दिवसाचं असेल आणि लग्नाची तयारी एका दिवसाची आणि सुहागरात किंवा हनीमूनची तयारी महिनाभर असेल. तसे सगळे पुन्हा हसायला लागले आणि आर्यन लाजला. आणि नेहा म्हणाली, का माझ्या मुलाला चिडवताय? तो एकटा तुमच्यामध्ये सापडलाय म्हणून? आणि अतुल, तूही या जावई मंडळींची बाजू घेतोस का? विसरू नकोस, ही जावई मंडळी तुझ्या बाजूने अजिबात नाहीत. त्या दिवशी त्यांनी कोणीच तुझी साईड घेतली नाही. आणि अतुल लगेच म्हणाला, यस नेहा, यू आर राईट, हे सगळे बदमाश आहेत. टायगर फक्त आपला आहे, आपला मुलगा आहे. आणि कुणीही टायगरची मस्करी करू नका, नाहीतर त्याच्या आंटीला राग येतो. पण मी काय म्हणतो टायगर, इतका उत्साह येतो कुठून रे? म्हणजे एका बेबीचे 2 बेबी करण्या इतका उत्साह असतोच का? लहानपणी सोप्यावरून बेडवरून उड्या मारताना जितका उत्साह असतो ना, तसाच असतो का बेडरूममध्ये? तसे पुन्हा सगळे हसायला लागले. आणि नेहा म्हणाली, हा अतुल काही सुधारणार नाही. आणि इंद्रा म्हणाला, पण आर्यानं सिक्सर मारला, एका दगडात 2 पक्षी. आणि बायको फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करून घरात. आणि आता एकाच वेळी दोन्ही बेबी मोठी होणार आणि किती लवकर तो सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीमधून सुटेन. आणि अतुल इंद्राची टांग खेचत म्हणाला, तो दामाजी, आपके पास भी सही मौका है, मारिये चौका. आणि तू पण करून टाक एका दगडात 3 पक्षी. तसं आर्यानं डोक्याला हात लावला आणि सगळे पुन्हा इंद्राला चिडवायला लागले. आणि यांची फाजील आणि फालतू बडबड कधीच संपणार नाही असं नेहा म्हणाली. आणि अतुल असेल ना तेव्हा तर नाहीच नाही. आणि नेहा म्हणाली, अतुल, कोल्हापूरच्या मामांना सांगितलंस ना फोन करून ही गुड न्यूज? ते विचारत होते आणि गुड न्यूज आल्यावर सांग म्हणाले. अतुल म्हणाला, सांगतो. मग त्याने लगेच फोन केला, गुड न्यूज दिली आणि पुन्हा त्याची गाडी त्याच पटरीवर आली आणि म्हणाला, टायगर सांग ना यार, मला एकट्याला सांग तुझ्यामधल्या उत्साहाचं कारण. आणि आर्यनने आता लाजून चेहरा झाकून घेतला आणि म्हणाला, अंकल काय तुम्ही पण. आता नेहा त्याच्या मदतीला आली आणि थोडीशी मूठभर फुलं घेतली आणि तिनं अतुलच्या अंगावरच फेकली आणि म्हणाली, घे आणि आर्यनला सतवण्याऐवजी फुलांची सजावट करायला मदत कर. आणि तुला त्याच्या उत्साहाचं, त्याच्या आनंदाचं, त्याच्या प्रेमाचं कारण जाणून घ्यायचं आहे का? तर ऐक, याचं कारण आहे आपली स्वीटी. खूप स्वीट आहे ना, म्हणून तो खूप प्रेमाने तिच्याकडे पाहतो आणि तिच्यावर प्रेम करतो. लहानपणापासून दोघे एकत्र, समोर आला की एकमेकांशी भांडायचं, रागवायचं आणि खोड्या काढायच्या. आणि एकमेकांपासून दूर गेलं की पुन्हा केव्हा भेटेन आपण अशी स्वप्न बघायची. बरोबर आर्यन? असंच होत होतं ना? इतक्यात इंद्रा म्हणाला, ओ वाव, इसका मतलब बचपन वाला प्यार. ए आर्या, आम्हाला पण सांग ना स्टोरी. आणि आर्यन मला ॲक्च्युली आता इतका वेळ नाही, पण थोडंसं सांगू शकतो. मी जेव्हा विकेंडला वगैरे घरी जायचो ना त्यांच्या, तेही आमच्या घरी यायची, तेव्हा मी तिच्या खोलीत जाऊन सगळं उद्ध्वस्त करायचो. तिच्या खोड्या काढायचो, तिच्या वस्तूंना लपवून ठेवायचो आणि त्याचा बदला घेण्यासाठी
ती रिया अत्तूला म्हणायची आपण मामाच्या घरी जायचो आणि हट्ट करून आमच्या घरी यायची आणि इथे येऊन माझ्या खोलीत जायची आणि माझ्या सगळ्या वस्तू तोडून ठेवायची. स्वीटी खूप बदमाश होती. हे असंच चालत राहायचं आणि तिने माझं नुकसान केलं की मी तिचं नुकसान करायचो. तिच्या पेंटिंग, तिचे मेडल, तिचे हेअरपिन सगळं खराब करायचो, लपवून ठेवायचो आणि आम्ही निघून आलो की ती मागे रडायची आणि मी ना तिला खूप वेळा कोंडून ठेवायचो, खूप मारायचो. खूप राग यायचा तिचा. पण जेव्हा तिच्यापासून दूर यायचो आणि संध्याकाळी घरी झोपायचो तेव्हा स्वप्नात तीच खोड्या करताना दिसायची आणि पुन्हा तिच्याकडे कधी जाईन असं वाटायचं. आणि इंद्रा म्हणाला, पण आर्या, असं केव्हा कळलं की तुम्ही एकमेकांना पसंत करताय? म्हणजे सुरुवात कुणाकडून झाली, तुझ्याकडून की तिच्याकडून? आणि आर्यन हसला आणि म्हणाला, तसं तिने मला सांगितलं की सुरुवात तिनं केली होती जेव्हा ती 8वीत होती आणि टीन एजमध्येच ती मला पसंत करायला लागली. मी मात्र कॉलेज लाईफमध्येच तिला पसंत करायला लागलो. आणि संग्राम म्हणाला, पण समजा स्वीटीला जर दुसरा कोणी आवडत असता तर? आता आर्यनने आरवकडे बघितलं आणि म्हणाला, मला शंका होती ना की ती आरव जिजूला लाईक करते, कारण ते त्यांचे फ्रेंड आहेत ना. पण मला दोघांचा राग यायचा. आणि आरव म्हणाला, नाही रे बाबा, आम्ही दोघं फक्त तर बहीण भावांसारखे मित्र आहोत. लव तर मला पहिल्या नजरेत पिहूसोबत झालं आणि तुमच्या दोघांचं होता होता तुमच्या आधी आमचं झालं. आर्यन म्हणाला, जिजू यू आर व्हेरी फास्ट. पटकून प्रपोज काय केलं, तिच्या हातात गुलाबाची फुलं काय दिली आणि मग झट मगनी पट शादी. आणि इथे आम्ही अजून स्वीटीला प्रपोज करण्याच्या नादातच होतो आणि तुमची शादीची कार्ड पण छापली, लग्न झालं आणि मुलगाही झाला 1 वर्षाच्या आत. जिजू तुम्ही तर चेन्नई एक्सप्रेसपेक्षा फास्ट आहात असं आर्यन म्हणाला आणि सगळे हसले. आणि संग्राम म्हणाला, तरीही आर्यन सर, जर स्वीटी दिला दुसरं कोणी पसंत असतं तर? आणि मग आर्यन म्हणाला, जर तसं काही असतं तर मी माझ्या मार्गातला काटा अलगद उचलून फेकला असता, कारण माझ्यावर तिचा खूप हक्क आहे आणि आमचं 2-2 वेळा नातं आहे. आणि मामाची मुलगी, आत्याची मुलगी, असंच कसं सोडेल मी तिला? आरू हसली आणि म्हणाली, हो अगदी बरोबर. या दोघांची भांडणं सोडवायला ना कोण असायचं माहिती आहे का? पिहू दी. मी आणि मधू दिदीच्या बाजूनं असायचो. इंद्रा म्हणाला, का तू दादाच्या बाजूने नसायची का? आर्या म्हणाली, नाही, दादा खूप बदमाश होता लहानपणी, तसा आताही आहे, खूप दादागिरी करायचा. मग मला स्वीटी दी आवडायची, ती किती समजून घ्यायची मला, माझे लाड करायची आणि दादासारखं हे करू नको ते करू नको, असेच केस बांध, तसाच ड्रेस घाल आणि मला काम करायला लावायचा, जे मला अजिबात आवडत नव्हतं. मुद्दाम म्हणायचा, प्रिन्सेस पाणी आण, प्रिन्सेस दूध दे. आणि एक वाक्य नेहमीच जे मला आवडत नव्हतं ते म्हणजे, सासरी गेल्यावर कशी करशील? आणि बघ दादा, मी सासरी आहे आणि मी खूप छान राहते, कळलं का? आणि आर्यन खूप हसला आणि तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, हो कळलं, पण आमची प्रिन्सेस तर सासरी जाणारच नव्हती, कधीच लग्न करणार नव्हती, मग हा चमत्कार कसा झाला? हट्टी ॲटिट्यूडवाडी आर्या एकदम सोज्वळ गुणी सून कशी झाली? आणि आर्यानं त्याला 2 फटके दिले आणि म्हणाली, तुझ्यामुळे तुझ्यामुळे तुझ्यामुळे. आणि आर्यन तिचा हात पकडून म्हणाला, माझ्यामुळे की या तुझ्या इंद्राजींमुळे? त्याचा काहीच दोष नाही का? आणि आता तो नवरेगिरी करतोय तर चालतंय वाटतं तुला? आणि आर्या म्हणाली, नाही, इंद्राजींचा काहीच दोष नाही, तूच त्यांना अमेरिकेतून इकडे पाठवलं माझ्यासाठी, बरोबर ना? आता इंद्राला आठवली त्या दोघांची पहिली मुलाखत आणि म्हणाला, ओ माय गॉड, माझी आणि आरूची पहिली भेट खूप मेमोरेबल. पण आरू पहिल्या भेटीत मला अजिबात नाही आवडली. दुसऱ्या भेटीत मला कळलं की अर्जुन सरांची मुलगी आहे आणि मग तर तिचा जास्तच राग आला, कारण कुठे अर्जुन सर, कुठे तन्वी मॅडम, आणि त्यांची मुलगीही अशी इतकी उद्धट आणि अतुल म्हणाला, ये लो भाई, आणि दामाद भी आ गए, पण तुमचं लव पॅशन लव घडता घडता माझ्यामध्ये बदल घडून आला, हे फार महत्त्वाचं. आणि आर्यन हसला, मधूच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, संग्राम बेटा, तुला ना सचिन तेंडुलकर सोबत लग्न करावं लागलं असतं जर मधूमध्ये चेंज झाला नसता, तर पॅन्ट शर्ट घातलेल्या बायकोसोबत लग्न करावं लागलं असतं. तसे सगळे हसले आणि पिहू म्हणाले, पण काहीही म्हणा, इंद्रानं मधूचा केलेला पहिला मेकओव्हर मला खूप छान वाटला. उंच जातीचे सँडल घालून मधू चालण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यानं किती सुंदर दिसत होती ती त्या फर्स्ट लुकमध्ये, मुलींच्या ड्रेसमधल्या. आणि इंद्रा म्हणाला, हो, आणि इकडे मी मधूसोबत प्रेम करतो की काय म्हणून आर्याच्या नाकाला मिरची झोंबत होती.
म्हणजे स्वतःही माझ्यावर प्रेम करायचं नव्हतं आणि मला दुसरीकडे कुठेच प्रेम करू द्यायचं नव्हतं. तशी आर्या इंद्राच्या मिठीतच गेली आणि म्हणाली, इंद्राजी, यू आर ओनली माय. कळत नव्हतं माझ्या मनात नक्की काय आहे, पण तुम्ही आयुष्यात आला आणि आयुष्य बदलून गेलं. अँड आय लव्ह यू व्हेरी मच, असं आर्या सगळ्यांच्या समोर म्हणाली. आणि इंद्रा हसला आणि सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि त्यांच्या अंगावरच फुलं फेकली. आणि नेहा म्हणाली, इंद्रा, आमची आरू खूप स्वीट आहे बरं का, पण हे स्वीट सहजासहजी मिळत नाही, त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आणि आर्या म्हणाला, हो, पण सगळ्यात सुंदर आणि सोपा रस्ता कुणाचा असेल तर आरव जिजू आणि संग्राम जिजूचा. आमच्या मुली थेट जाऊन त्यांच्या प्रेमात पडल्या आणि मग काय, एका गुलाबाच्या फुलावर भागलं. आणि अतुल म्हणाला, मग मुली कोणाच्या आहेत? माझ्या. आणि नेहा म्हणाली, घे सगळं क्रेडिट घेतलं का लगेच? अतुल म्हणाला, मग मी घेणारच क्रेडिट. नेहा, तू हट्टी आहेस, मी हट्टी नाही, आणि माझ्या मुली माझ्यासारखीच आहेत, कमी हट्टी. आणि नेहा म्हणाली, अतुल, तू पण खूप हट्टी आहेस, कळलं का? एकदा उचलून घे म्हटलं तर घेत नाही. किती वर्ष झालं रे तुला सांगून? आणि अतुल म्हणाला, नेहा, अगं तुला लाज वाटते की नाही? इथं सगळी जावई मंडळी आहेत आणि तू अशी बोलतेस? आणि आर्यन शिट्टी मारून म्हणाला, अंकल, तुमचे मित्र त्यांच्या बायकोला रोज उचलून घेतात, मग तुम्ही काही म्हातारे झालात का? आणि पळवाट शोधत अतुल म्हणाला, टायगर, इतरांशी कंपॅरिझन करायचं नसतं. तसं नेहानं त्याच्या पाठीत फटका दिला आणि म्हणाली, गप्प बस, स्वतःच्या सोयीनं तेवढा बोलतो. आणि अतुल म्हणाला, बोलणारच, कारण नेहा, आता हे सगळे आपल्या आपल्या पत्नीवर प्रेम करतात. याचं कारण माहीत आहे ना तुला? कारण त्या खूप स्वीट आहेत, पण तू अजिबात स्वीट नाही. त्यांनाच विचार माझ्यासमोर की त्यांच्या बायका स्वीट आहेत ना? आता इंद्रा म्हणाला, हो. आरव, संग्रामसुद्धा म्हणाले, हो आहे, माझी बायको स्वीट आहे. आणि आता आर्यनचा तर प्रश्नच नव्हता, त्याच्या बायकोचं नावच स्वीटी होतं. आणि बायको स्वीट नाही म्हटलं तर मार कुणी खायचा, म्हणून सगळ्यांनी बायका स्वीट आहेत असं म्हटलं. पण अतुल निधड्या छातीचा शूरवीर असल्यासारखा म्हणाला, बघितलं नाही, आपली बायको कशी आहे हे फक्त नवरा सांगू शकतो, आणि या सगळ्यांच्या विरुद्ध माझं मत आहे, त्यामुळे मी तुला उचलून घेत नाही. आणि नेहानं तोंड वाकडं केलं आणि त्याला दिलं ढकलून सोफ्यावर आणि म्हणाली, जा तिकडे म्हातारा बुड्ढा. आणि म्हाताऱ्याचा प्रश्नच नाही, तू तरुण असल्यापासून तसा करतो. आणि अतुल म्हणाला, अगं तरुण होतो तेव्हा तर तू सारखी बेडरूमच्या बाहेर काढायची मला, आणि आता डोक्यावरचे केस गेल्यावर तुला रोमॅन्टिक व्हायला सुचतंय का? आणि आता सगळे हसायला लागले आणि रेहा म्हणाली, हो. आणि अतुल म्हणाला, मग तुझं तोंड तेवढं गप्प कर ना, किती बोलतेस. आणि आता असं वाटतं की अजून एकदा तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे एक मुलगा झाला असता आणि तो नेहमी माझी साईड घेत राहिला असता. आणि लगेच आर्यन मला, अंकल, मग मी कोण आहे? मी तुमची साईड घेतो. आणि अतुल म्हणाला, चुप, तू तुझ्या आंटीच्या बाजूने असतो. आणि आर्यन त्या दोघांनाही म्हणाला, मी दोघांच्या बाजूने असतो, आणि आमच्या घरातसुद्धा मी त्या दोघांच्याही बाजूने असतो, मॉम किंवा डॅड, अशी साईड मी अजिबात घेत नाही, मला दोघे सारखेच असतात. आणि अतुल म्हणाला, बरं, पण तुझे डॅड कुठे राहिले बघ. आणि आर्यनने अर्जुनला फोन केला, पण आता त्यांना फोन नाही घेतला, कारण त्यांची गाडी गेटमध्ये आली होती आणि ड्रायव्हरने हॉर्न दिला. तसं सगळ्यांना कळलं की बेबी आले, आणि एका सुरात सगळे तसंच म्हणाले, चलो, आणि सगळे बेबीच्या वेलकम करायला बाहेर आले. मग दोन्ही बेबी गोदीमध्ये घेऊन तन्वी, रिया खाली उतरल्या आणि आर्यन पळत गेला. त्यानं स्वीटीला आधार दिला, तिला उभा राहायला त्रास होत होता. आणि आर्या म्हणाली, ए दादा, पटकन आत आणू नको. स्वीटी दिला, थांब, अरे छान वेलकम होऊ दे. आणि अर्जुन म्हणाला, आरू, मधूने हात जे काय असेल ते पटकन करा, स्वीटीला आराम करायला जाऊ द्या. मग आता सगळ्यांनी त्या घरावरून नजर फिरवली. खूप छान डेकोरेशन केलं होतं, अगदी दिवाळीसारखं नटवलं होतं घर, आणि दिवाळीसुद्धा काही दिवसांनीच येणार होती. आणि मग फुलांच्या गालिच्यावरून ते सगळे आतमध्ये आले आणि ते झोपलेले दोन्ही बेबी खूप क्यूट दिसत होते. त्यांना बघण्यासाठी सगळेजण उत्सुक होते. आणि मग त्या बेबीचं औक्षण करून त्यांना आत घेतलं आणि त्याचवेळी एक मोठा आवाज झाला. तसे दोन्ही बेबी दचकले आणि एक साथ रडायला लागले. अँड ओ माय गॉड, दोघांचा गोंधळ आल्या आल्या एक साथ सुरू झाला. तसं आर्यनला टेन्शन आलं आणि अर्जुन चिडला आणि म्हणाला, हे काय आहे, इतका मोठा आवाज कोणी करतं का? पण आता हळूहळूच आर्या म्हणाली, डॅड, असू द्या ना,
पण ते बघा ना, आणि मोठा आवाज म्हणजेच मोठं प्रेशर, आणि मोठं प्रेशर म्हणजेच बलून उंच उंच हवेत गेले. आणि आता सगळ्यांनीच आकाशाकडे बघितलं तर आकाशात खूप सगळे फुगे, अगदी मोजता येणार नाहीत इतके असंख्य फुगे आकाशात सोडण्यात आले होते. लाल, पिवळे, हिरवे, निळ्या, गुलाबी रंगाचे फुगेच फुगे आकाशामध्ये एकाच वेळी उडाले. आणि सगळेजण आसपासचे आपल्या आपल्या घरातून, बाल्कनीमधून, किचनमधून आणि टेरेस शॉपमधून सुद्धा ते आकाशात उडणारे फुगे बघत होते. आणि हे फुगे मुंबई शहराच्या चारही दिशांना पसरले आणि हवेवर लहरत लहरत तरंगत तरंगत फुगे जात होते. आणि कोणाला काही कळेच ना की हे इतके सगळे फुगे, तेही शेकडोच्या हजारो संख्येनं अचानक कुठून आले आणि कोणी उडवले, आणि कोणाला इतका आनंद झाला आहे इतके फुगे उडवणे इतका. तो आनंद का झाला आहे हेही माहीत नाही. आणि ते बघून स्वीटी खूप आनंदून गेली. आणि आर्यनने तिच्या कपाळाला कपाळ लावलं, नाकावर नाक घासलं आणि म्हणाला, वेलकम बेबी. आणि आता या उडणाऱ्या फुग्यांचं रहस्य काय असं म्हणून आता रिपोर्टरने सुद्धा बातमी केलीच की. उडणाऱ्या फुग्यांचे फोटो काय काढले, व्हिडिओ शूटिंग काय केलं आणि कोणत्या भागात हे फुगे उडत आहेत हे बघितलं. आणि आकाशात अचानक झाली फुग्यांची बरसात. तुम्ही पावसाचं बरसात बघितली असेल, पण फुग्यांची बरसात बघितली का असं म्हणून ते बातमी देत होते. पण कोणी केली, का केली काही माहीत नाही अशी बातमी टी व्हीवर झळकत होती. आणि ते फुगे बघून सगळ्यांना आनंद झाला. मग फुगे सोडणाऱ्याला किती आनंद झाला असेल असं म्हणून सगळे हसत होते. आणि मग देसाई मॅन्शन त्या बेबींच्या येण्यानं उजळून निघालं. स्वीटीला तिच्या बेडरूममध्ये नेली, आराम करायला लावलं आणि दोन्ही बेबींचे दोन्ही पाळणे फुलांनी सजवलेले होते आणि त्यामध्ये त्यांना झोपवलं. आणि ती सगळी तयारी, तो जल्लोष, तो उत्साह बघून सर्वांना आनंद झाला. मग वरती स्वीटीच्या रूममध्ये रियाला थांबवलं. आर्यन स्वीटीजवळ बसला. बेबी झोपले होते. आता तो तिचं डोकं चेपून देत होता. आणि तन्वी खाली येऊन रिलॅक्स होऊन सोफ्यात बसली. आणि नेहानं सगळ्यांसाठी मस्त कॉफी बनवली आणि म्हणाली, तन्वी मॅडम घ्या, आधी तुम्ही कॉफी घ्या आणि आता काळजी करू नका, बेबी घरी आले आहेत, डोंट वरी. आणि अतुलही म्हणाला, पण सर आता ही बातमी सगळ्यांना सांगायला हरकत नाही ना. आणि अर्जुन म्हणाला, उद्या कळेल सगळ्याला. आणि त्याचवेळी टी व्हीवर बातमीसुद्धा झळकत होती की मुंबई शहरात अचानक इतके फुगे कुठून उडत आहेत, यामागचं रहस्य तरी काय. आणि लोकांमध्ये उत्सुकतेचं आणि उत्साहाचं शिवाय भीतीचंही वातावरण आहे त्या फुग्यांना बघून. आणि नेहा म्हणाली, हे रिपोर्टरसुद्धा ना कशाची बातमी बनवतील सांगताच येत नाही. आणि अतुल म्हणाला, नेहा भीतीचं वातावरण तर असणारच, कारण देसाई मॅन्शनमध्ये नन्ना शेर आणि नन्ही शेरणी वापस आ गए है. तन्वी म्हणाली, अगं त्यांचं कामच आहे ते, बातमी तर होणारच. आणि अतुल म्हणाला, हो, आणि उद्या ब्रेकिंग न्यूज मिळेल त्यांना, मग सगळ्यांना हे फुगे उडण्यामागचं रहस्य कळेल. मग बेबीचं वेलकम तर फार जल्लोषमध्ये झालं आणि सगळेजण निघून गेले. आणि 2 दिवस आता ते फुगे असेच हवेत फिरणार होते. मग दुसऱ्या दिवशी सगळे ऑफिसला गेले. आर्यनचा मात्र पाय निघत नव्हता. आणि अर्जुन म्हणाला, टायगर तू जरा आराम कर, स्वीटीसोबत थांब, अधेमध्ये तुला वाटेल तेव्हा ये ऑफिसला. आणि मग अर्जुनच ऑफिसला गेला. त्यानं लगेच प्रेस कॉन्फरन्स बोलवली तातडीची. कोणालाच कळेना की प्रेस कॉन्फरन्स कशासाठी आहे, पण अर्जुननं अतुलला सांगितलं होतं की सगळ्यांसाठी लंच अरेंज कर, अख्ख्या स्टाफसाठी सुद्धा लंच अरेंज कर. आणि मग नेहमीच रिपोर्टर म्हणाले, अर्जुन सर तुम्ही एवढा लंच अरेंज करताय आणि आम्हाला बोलवून कोणती गुड न्यूज देताय. आणि अर्जुन सर म्हणाले, गुड न्यूज तर आहे म्हणूनच हे सगळं करतोय. तर ही गुड न्यूज आहे की आर्यन देसाई डॅड झाले आहेत आणि त्यांचे ट्विन्स आमच्या घरी आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. आणि म्हणून मी आमच्या कंपनीतल्या या निमित्तानं सगळ्या ब्रँचमधल्या वर्कर्ससाठी बोनस अनाऊन्स करतो आहे. आणि आणखीन एक गुड न्यूज म्हणजे दिवाळीचा बोनसही अनाऊन्स करतो आहे. आणि हे ऐकलं आणि सगळ्यांना फार आनंद झाला. आणि अर्जुन सर आणि आर्यन सरांवर पुन्हा अभिनंदनाचा वर्षाव व्हायला झाला. आणि आता स्वीटी आर्यनचा सध्याचा फोटो तर मिळणारच नव्हता, पण मीडियानं त्यांचे जुने फोटो घेतले आणि बातमी मिळवायला सुरुवात केली. आणि त्याचवेळी इकडं रियानं एक बेबी घेतलं आणि तन्वीनं एक बेबी घेतलं होतं. आणि आर्यन स्वीटीला लंच भरवत होता.
आणि आता पुन्हा दोन्ही बेबींना काय हुक्की आली कुणास ठाऊक आणि एकसाथ भोंगा पसरायला सुरुवात केली आणि अख्ख्या देसाई मेन्शनमध्ये सगळा गोंधळच गोंधळ सुरू झाला. आणि आर्यनने त्याचे कानच झाकून घेतले आणि म्हणाला, ओ माय गॉड, हे पोटात होते तेव्हा किती क्यूट क्यूट वाटत होते. आणि मॉम, मी चाललो ऑफिसला. आणि तन्वी म्हणाली, ठीक आहे, तू जा, तुझ्या डॅडनं पाठवून दे. आर्यन म्हणाला, ते काय करतील? तन्वी म्हणाली, काय करतील? ते खूप छान बेबी सांभाळतात. तुला मात्र पळायचं आहे ना. अरे तुझ्या वेळी, आरूच्या वेळी आमच्यासोबत मोठं कोणीच नव्हतं. मी आणि अर्जुनने मिळून बेबी सांभाळले. आणि तू रडायला लागलास ना, तर याच्यापेक्षा मोठा रडायचा. एकटा 5-5 बेबींचे आवाज काढायचा. तुझ्या घशात होते इतके आवाज. आणि तुझे डॅड जेव्हा तुला जवळ घ्यायचं तेव्हा तू शांत व्हायचा. तुझ्या डॅडना खूप छान बेबी सांभाळता येतात. तू त्यांना बोलव. तू जा, तुझा काहीच उपयोग नाही. आणि तू या बेडरूममध्ये 2 वर्षे यायचं नाही बेबी मोठे होईपर्यंत. आणि आर्यन म्हणाला, मॉम असं का? आणि तन्वी म्हणाली, मग काय नुसती बायको हवी का? तिच्यासाठीच येतो का या बेडरूममध्ये? आणि आर्यन म्हणाला, नाही गं मॉम, चल दे, माझ्याकडे बेबी दे, मी सांभाळतो. असं म्हणून त्यानं एक बेबी घेतलं. तशी स्वीटी म्हणाली, आर्यन अरे हळू, असं नाही पकडायचं. आणि तो म्हणाला, होईल गं, मला सवय होईल. आणि आता ते बेबी बॉय खरंच आर्यनच्या कुशीत आलं आणि शांत झालं की, आणि गप्प बसलं. आर्यनला किती आनंद झाला आणि म्हणाला, मॉम बघ, माझा बेबी माझ्या कुशीत येऊन शांत झाला. पण आता त्याचा बेबी शांत का झाला होता माहीत आहे का? कारण ते सुसू करत होतं. आणि इतक्यात त्या बेबी बॉयनं त्याच्या अंगावर सुसू केली आणि आर्यनला गरम गरम पाण्याची धार अंगावर पडल्यासारखं वाटलं. आणि पुन्हा आर्यनने तोंड वाकडं केलं आणि त्या बेबी बॉयने छोट्याशा पुन्हा आर्यनकडे बघून ओठ बाहेर काढले आणि मोठ्यानं भोंगा पसरला. आणि आता त्याच्यासोबत आर्यनही रडायला लागला आणि स्वीटी, तन्वी, रिया खूप हसायला लागल्या.